तुकाराम मुंडे सध्या हे नाव जरी उच्चारलं तर गुटखा माफियांची अक्षरशः धांदल उडते. अनेक लोकांना आपले धंदे बंद करावे लागतात इतकी दहशत तुकाराम मुंडे या नावाची आहे. अक्षरशः पान टपरीवर लोकांनी गुटखा विकायचं देखील बंद केले. तुकाराम मुंडे आपल्या कार्यवाहीच्या बाबतीत इतके सजग असताना त्यांच्याच एफडीए मध्ये भ्रष्ट अधिकारी मागच्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेत. मात्र असं असतानाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी तुकाराम मुंडेंचे हात कुणी धरलेत का? बरं, एवढंच नाही तर याच अधिकाऱ्यांच्या जीवावर इतके दिवस राज्यात गुटखा माफिया अक्षरशः धुडगूस घालत होते. आणि हे सगळं पुराव्यानिशी समोर आल्यानंतर सुद्धा तुकाराम मुंडे यांनी मात्र कारवाई न केल्याचा आरोप आता शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी केलाय. खरंच आमदार अभिजित पाटील यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे असं होतंय का? एकीकडे तुकाराम मुंडे राज्यभर बेकायदेशीर काम करत असणाऱ्यांना लगाम घालत असतानाच त्यांच्याच डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना त्यांनी खुली सूट दिली आहे का? या संदर्भातच आपण पुढच्या काही मिनिटात चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. आय एस अधिकारी तुकाराम मुंडे हे कायमच त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ओळखले जातात आणि यासाठीच ते चर्चेतही असतात. तुकाराम मुंडेंनी नुकताच अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन विभागाचा कार्यभार हाती घेतलाय. या विभागात त्यांची बदली झाल्यापासून मुंडेंच्या नेतृत्वाखाली एफडीएनं राज्यभर धाडी घालण्याचा आणि कार्यवाही करण्याचा धडाका चालू केलाय. गेले काही दिवसांमध्ये रोज एफडीए विभागाच्या धाडीच्या बातम्या तुम्ही कुठे ना कुठे वाचल्या असतील. कुठे बनावट पनीर असेल, दुधातील भेसळ असेल किंवा इतर कुठल्या खाद्यपदार्थातील भेसळ असेल, अशा अनेक गोष्टी सातत्यानं समोर येत आहेत. यासोबतच तुकाराम मुंडेंनी गुटखा तस्करांवर देखील आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्या धास्तीनं गुटखा आणि तत्सम गोष्टींचे विक्रेते देखील धांदवलेले आहेत. कारण एफडीए अंतर्गत मुंडेंनी आता गुटखा तस्करांच्या आणि विक्रेत्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. अगदी मध्यंतरी यामुळेच एका गुटखा प्रेमीनं तुकाराम मुंडे यांच्यामुळं गुटखा महाग झालाय अशा आशयाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला होता. पुढे संबंधित इसमाला अटकही झाली. मात्र अशा प्रकारच्या धाडसत्रामुळे तुकाराम मुंडे समाजात कौतुकाचा विषय ठरले होते. राज्यभरातून नागरिक त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत होती. तुकाराम मुंडेंची आता एफडीए मधून बदली करू नये अशी सर्वसामान्य नागरिक मागणी करत होते. मात्र अशातच आता माढ्याचे आमदार असणारे अभिजित पाटील यांनी तुकाराम मुंडेंना आरसा दाखवला. अभिजित पाटील यांनी तुकाराम मुंडेंसहितच त्यांच्या एफडीएवर केलेल्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजित पाटील यांनी अगोदर एफडीए मधल्या दोन अधिकाऱ्यांचं थेट नाव घेऊन सभागृहात आरोप केले होते. प्रशांत कुसेकर आणि अशोक इलागे अशी त्या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. हे दोघंही एफडीए मधले अधिकारी गुटख्याचं रॅकेट चालवतात. एफडीएचे अधिकारी असताना म्हणजे स्वतः एफडीएचे अधिकारी असताना कुसेकर नावाच्या अधिकाऱ्यावर सोलापुरात चक्क गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल झाला. इलागे नावाच्या अधिकाऱ्याच्या गाडीत तर 3,42,00,000 रुपयांची कॅश सापडली. इतका गंभीर आरोप अभिजित पाटलांनी सभागृहात केला. ही माहिती अभिजित पाटलांनी स्वतः देऊन सुद्धा या अधिकाऱ्यांवर फक्त शिस्तभंगाची कार्यवाही केली असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या दोनही अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची गरज होती अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबतच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जर कार्यवाही केली तरच औषधी प्रशासन विभाग स्वच्छ होईल असंही ते म्हणाले. या सगळ्यांसोबतच अशोक गुप्ता या इसमाचं नाव देखील त्यांनी पुढे चर्चेत आणलंय. अशोक गुप्ता हा महाराष्ट्रातून गुटख्याचं रॅकेट चालवतो. महाराष्ट्रातलं गुटख्याचं संपूर्ण सिंडिकेट या अशोक गुप्तांच्या अंतर्गत चालतं असा आरोप अभिजित पाटलांनी केलाय. सोबतच मी स्वतः तुकाराम मुंडेंना भेटून या सगळ्याची कल्पना दिली असंही त्यांनी सांगितलं. एफडीए प्रशासनातील अधिकारी स्वतः एखाद्या ठिकाणी धाड टाकायला जाणार असतील तर तिथं अगोदर फोन करून कल्पना दिली जाते. यामुळेच तस्कर जर तिथं कोटभर रुपयांचा माल असेल तर काही लाख रुपयांचाच माल तिथं ठेवतात असा आरोपही अभिजित पाटील यांनी केलाय. अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाच्या दृष्टीनं खरं तर सोलापूर हे महत्वाचं ठिकाण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण गुटखा तस्करीमध्ये सोलापूर महत्वाची भूमिका बजावतं. त्याला कारण ठरतं ते म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोनही राज्यांच्या सीमा महाराष्ट्र सोलापूरला लागून आहेत.
आपल्या संपूर्ण राज्यात दिवसाला जवळपास 100 कोटींचा गुटखा विकला जातोय. दिवसाला 100 कोटी म्हणजे वर्षाला 36,500 कोटी रुपयांची उलाढाल या तस्करीमधून होते, असं आर्थिक गणित देखील अभिजित पाटील यांनी थेट माध्यमांसमोरही मांडलंय. त्यामुळे तुकाराम मुंडेंनी बाहेरधाडी मारण्या अगोदर आपल्याच विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी असा सल्ला अभिजित पाटलांनी तुकाराम मुंडेंना दिलाय. मात्र यासोबतच गुटख्यावर तुकाराम मुंडेंनी चालू केलेल्या धाडसत्रामुळे जिथं पूर्वी 10 रुपयाला एक गुटख्याची पुडी मिळायची, त्याच पुड्या आज 100 रुपयाला 3 मिळतात. यामुळे झालंय काय, प्रत्येकालाच या 100 रुपयाच्या 3 पुड्या परवडत नसल्यामुळं दिवसाला 10-10 पुडा खाणाऱ्या लोकांची संख्या आता कमी पुड्यांवर शिफ्ट झाली. हा एक फायदा तुकाराम मुंडेंमुळे झालाय, हे मात्र अभिजित पाटलांनी आवर्जून नमूद केलं. आता या सगळ्या प्रकरणावर तुकाराम मुंडे अभिजित पाटलांना काय प्रतिक्रिया देतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. खरं तर सभागृहामध्ये जेव्हा अभिजित पाटलांनी हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याला अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी उत्तर दिलंय. मात्र आता सगळेजण वाट बघतायत ते तुकाराम मुंडे काय म्हणतायत, सोबतच तुकाराम मुंडे आता या अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करतायत. आपल्या कामाच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आणि नाकासमोर चालणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे परिचित आहेत. पीएमपीएल असो किंवा आरोग्य खात्यात जेव्हा त्यांनी कार्यभार सांभाळला तेव्हा अगदी विभागात उशिरा येणाऱ्या लोकांची देखील मुंडेंनी कधीच हायगाय केली नव्हती. मग आता खात्यात भ्रष्टाचार करणारे किंवा खात्याला फसवून कोट्यवधींचा मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुकाराम मुंडे किती कडक कार्यवाही करतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. तुर्तास राज्याच्या राजकारणात एक चर्चा आणखी ही देखील सुरू आहे की तुकाराम मुंडे आणि अभिजित पाटील या दोघांमधला वाद काही नवीन नाहीये. राजकारणात येण्यापूर्वी अभिजित पाटील हे सोलापुरात वाळू ठेकेदार होते. त्याचवेळी तुकाराम मुंडे हे सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या प्रतिमाला साजेसी भूमिका मुंडेंनी घेतली आणि वाळू चोरांवर धडक कार्यवाही करायला सुरुवात केली. त्यातल्याच एका कार्यवाहीत अभिजित पाटील यांचं देखील नाव होतं. पुढे अभिजित पाटलांना या प्रकरणात 3 महिने तुरुंगवारी सोसावी लागली होती. त्यानंतर अभिजित पाटील तुरुंगातून बाहेर आले आणि राजकारणात सक्रिय झाले. त्यामुळे अभिजित पाटील आता त्यावेळेसच्या गोष्टी लक्षात ठेवून आता त्याची परतफेड करतायत का, अशी चर्चा सध्या चालू आहे. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? अभिजित पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल का? अभिजित पाटील यांच्या आरोपानंतर तुकाराम मुंडे हे त्यांच्या विभागातल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करतील आणि कुठली कार्यवाही करायला हवी? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.